guys and welcome back to श्रेया मावशीच YouTube channel. आज आम्ही खेळणार आहे रंगपंचमी आणि आम्ही जाणार आहे गावात. नाशिकची जी फेमस रंगपंचमी असते रहाड म्हणून तुम्ही ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि बलुगा आणि मी आज खेळणार आहे खूप सारे रंग. आणि आम्ही रेडी झालोय, आम्ही मस्त तेल लावलंय, हो ना? हो, तेल लावलंय पूर्ण. आणि आता बघूयात आम्ही काय काय मज्जा करतो. डन डन. तुम्ही पण या रंगपंचमी खेळायला आणि ना वॉटर बॅग घ्या. आणि आता आम्ही साक्षी मावशीवर फुगा फोडणार आहे. आणि आम्ही साक्षी मावशीवर फुगा फोडणार आहे. आणि हा आमचा सिक्रेट प्लॅन आहे. बोल. आता आम्ही सगळे बलून फुलवले आणि सगळ्यांना मारणार आहे आता. आणि ती सिक्रेट आहे. आणि सिक्रेट आहे आपण. आणि सिंगला गाणं म्हणायचं आणि पोरांना बोलवायचं मग. आणि कलर खेळायचा आणि सगळ्यांना बलून्स मारायचे. हा, व्हेरी गुड. हॅपी रंगपंचमी बोल. हॅपी रंगपंचमी. हे बलून्स फुगवलेत जे आता आम्ही, जसं वल्लुगा बोलला की आम्ही सगळ्यांवर फोडणार आहे ते बलून्स, तेच बलून्स आहेत. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजेदार ब्लॉग बनणार आहे. हॅपी रंगपंचमी. डबडू डबडू. हॅपी होली वल्ली. लागला रंग येईल बघ, काय सुंदर लागलं. पिकॉक. हॅपी रंगपंचमी. हॅपी रंगपंचमी. हॅपी रंगपंचमी. हॅपी रंगपंचमी. हॅपी रंगपंचमी. साक्षी कम कम. चोरात लागला. आता आम्ही आलोय गावात. म्हणजे जे आम्ही बोललो होतो की रहाड असते, मला माहित नाही माझा आवाज किती येईल, पण जिथे रहाड असते तिथे आम्ही आलोय आता. आणि इथे खूप सारे रेन डान्स पण असतात. प्यारी समज गई. ही होती रंगपंचमीची तयारी. आम्ही जरा लवकर गेलेलो हे सगळं बघायला. तर यांनी मस्त कलर्स वगैरे, फुलं वगैरे सगळं ठेवलेलं, खूप छान सजवलं होतं. इथे रेन डान्स होता ॲक्च्युली. आणि यानंतर आम्ही गेलेलो रहाड बघायला. रहाड म्हणजे बेसिकली काय असतं, ते प्रॉपर एक रहाड खोदतात आणि त्यात आहे ना जो कलर असतो तो एवढा ऑर्गॅनिक असतो की ते फुलं, आपले जे ओरिजिनल फुलं असतात ते फुलं उकळतात आणि ते उकळल्यावर जे पाणी बनतं ते त्या रहाडीत टाकतं. आणि एकदा माणूस म्हणजे एक डुबकी जरी मारली ना तरी पण तो कलर हे बघू शकता तुम्ही. हे रहाड आणि यात जे पाणी दिसतंय हे फुलांचं, ओरिजिनल फुलांचं उकळलेलं पाणी आहे. रहाड मी काल बघायला आली होती तेव्हा इथे काहीच नव्हतं, पूर्ण कोरडी होती. मी याचं इथे कुठेतरी टाकेल की काल कशी होती आणि आज बघा कशी दिसते. ही आहे तिवंदा चौकातली रहाड. आणि आमच्या इथे 7 रहाडी असतात, 6 का 7 असतात. त्या 7 पण यांना 7 वेगळे वेगळे रंग असतात. आता ही पिवळी आहे, एक असते शनी चौकातली वाटतं, तर तिला गुलाबी कलर असतो. असे वेगळ्या वेगळ्या रहाडींना वेगळे वेगळे कलर असतात. कुठे आलो आपण? तिवंदा. आम्ही आलो आहे आता तिवंदा चौक म्हणून, तिथे आलेलो आहे आम्ही आत्ता. आणि मला माहीत नाही की आवाज किती येईल, पण मी तुम्हाला दाखवते की पाणी कसं मिक्स करता येते. हे जे पाणी आहे ते प्रॉपर फुलं जे असतात ते उकळून घेतलेलं आहे आणि मग नंतर ते साधं पाणी आता त्याच्यात मिक्स करतात.
आणि इथे थोड्या वेळाने एवढी गर्दी होईल ना, एवढी गर्दी होईल की पाय ठेवायला पण जागा नसेल, इतकी गर्दी होईल. म्हणून आम्ही लवकर आलो. म्हणजे जे इथे येऊन उभे राहतात ना त्यांना जागा सुद्धा उरत नाही की आपण कधी राडीत जातो हे पण त्यांना कळत नाही. हो, डायरेक्ट लोक ढकलून चालते. समर्पयामी नमस्कारोमी. सगळ्यांनी हातात फुला अक्षता घ्या. फुला अक्षता राहू द्या, बाकीच्या इकडे सरकवा. मंत्र संपल्यानंतर हरी ओम जसं ते बोलले की मंत्र संपल्यानंतर सर्वांनी उडी मारायची आहे, तसं मंत्र संपल्या सगळ्यांनी राहाडीत उडी मारली. आणि असं काही ते दृश्य होतं. इतकी गर्दी होती. तुम्ही बघू शकता तो माणूस म्हणजे काढता बघा लिटरल त्यांना कसं आहे. हीच खरी मज्जा असते. आणि असं म्हणतात की जे राहाडीत उडी मारतात त्यांचं जे काही दुखणं वगैरे जे काय असतं ते सगळं निघून जातं. आणि हे चांगलं असतं म्हणजे राहाडीत उडी मारतं बेसिकली. मला पण एवढी नीट इन्फॉर्मेशन नाही, पण एक वेगळी मज्जा असते. बाकीच्या ठिकाणी काय असतं की लोक फेस्टिवल्सला जातात, म्हणजे ते काय फंक्शन्स असतात तिथे जातात. आमच्या नाशिकला ही एकच गोष्ट आहे जी युनिक आहे. तर तुम्ही हा एक्सपिरियन्स घ्यायला नक्की नाशिकला या. हा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे जो तुम्ही कधीच आयुष्यात घेतला नसेल. असं कुठेच होत नाही जे फक्त नाशिकमध्ये होतं. सो तुम्ही नक्की विजिट करा नेक्स्ट इयरला नाशिकला. आणि ह्या काकांनी मारली होती मानाची पहिली उडी. तर बघा तो कलर केवढा पक्का बसतो. आणि फक्त फुलांनी बनवलेला कलर असतो तो. नंतर हा त्यांनी जो स्प्रे उडवला ह्याने आम्हाला इतका त्रास झाला की आम्ही डायरेक्ट तिथून निघून गेलो. कारण तो जो स्प्रे आहे ना जो नाकात गेला त्याच्याने डायरेक्ट श्वास घ्यायला त्रास झाला. आणि मग तिथे नंतर पोलिसांनी अनाऊन्समेंट केली की हा स्प्रे उडवू नका, कारण तो खूपच हानिकारक होता म्हणून. गाईस तो जो कलर उडवला ना जो तुम्हाला दिसला आता त्याच्याने इतका डेंजर त्रास झाला की डायरेक्ट मध्ये गेलं सगळं. हो घेतलं, डायरेक्ट मध्ये गेलं सगळं आणि श्वास घ्यायलाच त्रास झाला. त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली की गुलाल उडवू नका, कोणीच लोकांना त्रास होतो. आणि ही होती मधली होळी. म्हणजे आपण एक पहिली बघितली जी तिवंदातली, दुसरी बघितली मधली होळी. आता आपण बघूया तिसरी होळी, तिसरी रहाड बघूया. पहिली बघितली तिवंदातली रहाड, दुसरी बघितली मधली होळी, आता तिसरी रहाड बघूया. ओके, ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजेदार होणार आहे. आम्ही खातोय फाफडा जिलेबी, द फेमस नाशिकची द फेमस बुधा हलवाईची जिलेबी. तुम्ही नाशिकमध्ये आले तर इथली जिलेबी नक्की खा. आणि इथेच आहे बाहेर रहाड, सॉरी दिसत नाही मे बी, इथून दिसेल ती रहाड आहे मी जी तुम्हाला शूटिंग दाखवली. आणि हे बुधा हलवाईचं दुकान आहे. आणि इथे भेटल्या मला माझ्या स्कूल फ्रेंड्स. आणि त्यांना भेटून मला एवढा आनंद झाला. आणि आम्ही नंतर खूप सारी मज्जा केली. मग आम्हाला लागली भूक म्हणून आम्ही खाल्ली इथे दाबेली. ही होती सई. आणि माझे मामा मामी स्पेशल मुंबईवरून आलेले. हे होते माझे मामा मामी स्पेशल मुंबईवरून आलेले. एवढी जास्त गर्दी झाली आहे की आम्हाला घरी जायचं आहे आता. आणि आमची गाडी इकडे अडकली आहे ती आम्हाला काढता पण येईल. लेट्स सी, आता आम्हाला त्या गाडीसाठी 2 तास इथे थांबावं लागेल. मज्जा आली का? हा भाऊ एवढ्या गर्दीत ती पाटी घेऊन उभा आहे तर डायरेक्ट हॅट्स ऑफ आहे माझ्याकडून. हॅट्स ऑफ. केवढी गर्दी, केवढे धक्के बसतात तरी भाऊ उभा आहे. भाई कंटेंट मिस नहीं होना चाहिए, कंटेंट.
मी सगळा तोंडाचा कलर काढतेय. ऍक्च्युली मला नंतर आठवलं की मी व्हिडिओ ब्लॉग काढायचा विसरली आहे, तर असा मी काही कलर घासते. मी काळे दिसत असेल तर गाईज प्लीज इग्नोर करा, कारण शेवटी मी रंगपंचमी खेळली आहे. आणि तुमचा पण निघाला नसेल कलर तर कलर असाच काढा. झाला आहे माझा कलर ऑलमोस्ट निघाला आहे. लेट्स सी आता आंघोळ कलर काय आहे. बाकीचा रिझल्ट नंतर बघा. असं तर जसं मी मगाशी बोलली की बघू माझा कलर जातो की नाही, तर माझा कलर गेला आहे. ऑलमोस्ट सगळा कलर गेला आहे आणि आम्हाला खूप मज्जा आली. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि नक्की एकदा नाशिकचा रहाड उत्सव बघायला नक्की या आणि खूप मज्जा येते. तुम्ही पण खूप मज्जा करा. रेन डान्स असतो, जसं मी तुम्ही बघितलंच असेल पूर्ण ब्लॉगमध्ये, मी काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. तर भेटूया परत पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय. डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.